साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी एका उघड्या घरातून 2 तोळे वजनाचे सोने व रोख रक्कम असा एकूण 3 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेकामी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप कोमण यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। 24 नोव्हेंबर 2025 रोजी जेलरोड पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल अब्दुल शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एका महिलेकडे सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले सोने आणि रोख रक्कम आहे। खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून जेलरोड पोलीस ठाण्याकडील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुराधा गुत्तीकोंडा यांच्या मार्फत महिला नामे आसमा परवीन आरिफ वय 40 राणा शास्त्री नगर सोलापूर हिला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली असता सदर महिलेने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली। तिला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदर महिलेने सांगितले की एका उघड्या घरातून सोने आणि पैशांची चोरी केली असल्याची कबुली दिली। सदर महिलेकडून सांगितले त्यावरून महिलेकडून 2 तोळे वजनाचे सोने आणि रोख रक्कम 80,000 रुपयाचा एकूण 3 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरबाबत जेलरोड पोलीस ठाणे BNS कलम 305 प्रमाणे गुन्हा अवघ्या 24 तासाच्या आत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले। ही कामगिरी एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप कोमण सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुराधा गुत्तीकोंडा, सहाय्यक फौजदार MD नदाफ, गजानन कणगिरी, शरीफ शेख, पोलीस हवालदार वसंत माने, धनाजी बापर, अब्दुल वहाब शेख, पोलीस नाईक भारत गायकवाड, कॉन्स्टेबल इकरार जमादार, उमेश सावंत, युवराज गायकवाड, कल्लप्पा देखाणे, संतोष वायदंडे, विठ्ठल जाधव यांनी केली आहे।